शहादा पोलिसांनी तब्बल 84,12,000 रुपयांची अवैध विदेशी दारू वाहून नेणारा कंटेनर ट्रक जप्त करून मोठी कारवाई केली आहे। शहादा दोंडाच्या रोडवरील संविधान चौक येथे ही कारवाई करण्यात आली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे व पथकाने नाकाबंदी करून ट्रक क्रमांक KA09 AB 0484 अडवला। तपासणी अंती ट्रकमध्ये 1200 बॉक्स अवैध विदेशी दारू किंमत 69,12,000 रुपये तसेच वाहन किंमत 15 लाख रुपये असा एकूण 84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ट्रक चालक सुरेश भगीरथ राम बिश्नोई राहणार बाडमेर राजस्थान वय 23 याला अटक करून त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 123 सह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देशले, पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बागल, जितेंद्र सूर्यवंशी व पोलीस कॉन्स्टेबल विक्की शिंपी यांनी केले आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।